बदलापूर शहरात आज पण सकाळपासून आपण बघत असाल तर जोरदार पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि अनेक परिसरामध्ये पाणी साचलेलं आपल्याला बघायला मिळतंय। यातच बेलवली परिसरामध्ये कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचत नव्हतं, ते यावर्षी 2026 साली साचताना पाहायला मिळत आहे। रस्त्याला तळ्याचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणजे जवळपास 4 तारखेपासून ही परिस्थिती आपल्याला अशी बघायला मिळते। दुचाकी चालकांची चांगलीच कसरत यामुळे होते। महत्वाचं म्हणजे उपनगराध्यक्ष प्रियंका दामले यांनी सुद्धा या संदर्भात उपाययोजना करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या होत्या, परंतु अद्यापही आपण बघत असाल तर यावर कोणत्याही प्रकारचा मार्ग जो आहे तो काढण्यात आलेला नाहीये। सध्याचं जे चित्र तुम्ही बघताय ते बेलवली रस्त्याचं चित्र आहे, डी अड्डा हॉटेलच्या समोरचं चित्र आहे। आपण या परिसरात जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात बांधकामं जी आहेत ती आपल्याला वाढताना बघायला मिळत आहेत आणि ही बांधकामं वाढत असल्यामुळे कुठेतरी याचा परिणाम वेगळ्या पद्धतीनं होतोय का असा सुद्धा सवाल जो आहे तो उपस्थित होतोय, कारण की अशीच परिस्थिती कात्रपमध्ये सुद्धा निर्माण झाली होती। या पुढे सुद्धा एक 3 व्हीलर म्हणजे एक टेम्पो जो आहे, छोटा टेम्पो, तो सुद्धा बंद पडलेला आहे। काही वेळापूर्वीच हा टेम्पो जो आहे तो बंद पडला होता। सकाळपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। बारवी धरण क्षेत्रात जवळपास आपण बघितलं कालपर्यंत 190हून अधिक मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान विभागाच्या माध्यमातून दिली जाते। परंतु आता हे जे पाणी साचतंय ते पाणी कशामुळे साचतंय यावर पर्याय प्रशासनानं काढणं अपेक्षित आहे। तुम्ही बघत असाल तर ड्रेनेजची जी काही सिस्टीम आहे किंवा जी काही उपाययोजना आहे, 2-3 जागी मोठ्या प्रमाणात पाणी जाण्यासाठी वाट काढून दिलेली आहे। परंतु असं असलं तरी सुद्धा अचानकपणे यंदाच्या वर्षी 2026 लाच अशी परिस्थिती का निर्माण झाली आहे? मागील वर्षी ही परिस्थिती का नव्हती? मागील वर्षी सुद्धा 2 वेळा पूर आला होता, तेव्हा ही परिस्थिती का नव्हती आणि यंदाच ही परिस्थिती का निर्माण झाली आहे याचा शोध, याचा तपास खरं तर प्रशासनाच्या माध्यमातून घेणं आता गरजेचं झालेलं आहे। हा जर संपूर्ण परिसर तुम्ही बघत असाल तर यापूर्वी म्हणजे एस3 पार्कच्या पुढे जवळपास अंबरनाथ हद्दीमध्ये बऱ्यापैकी रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचत होतं। बेलवली परिसरात कधी या समस्येला नागरिकांना, वाहन चालकांना सामोरं जावं लागत नव्हतं, परंतु आता आपण बघत असाल तर यंदा म्हणजे जवळपास 4 तारखेपासून हे चित्र जे आहे ते एवढं पाहायला मिळतंय। महत्वाचं म्हणजे काही वेळापूर्वी तर गुडघ्या एवढं पाणी या परिसरात साचलं असल्याची माहिती दुचाकी चालकांनी दिली होती। आता कुठेतरी आपण बघत असाल तर आता कुठेतरी हे पाणी जे आहे ते त्याचं प्रमाण कमी झालंय, परंतु आताही जे पाणी आहे म्हणजे रस्ता दिसत नाहीये, दुचाकी चालकांना रस्ता दिसत नाहीये, खड्डे दिसत नाहीये, ड्रेनेज व्यवस्था कुठे आहे ती दिसत नाहीये। त्यामुळे वाहन चालकांची चांगलीच कसरत जी आहे या बेलवली परिसरातून जाताना होत असलेली आपल्याला बघायला मिळते। प्रशासनानं खरं तर आता यावर शोध लावणं गरजेचं आहे। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामं जी आहेत ती वाढलेली आहेत, ती बांधकामं करताना काही चुका झाल्या आहेत का आणि त्यामुळे हे चित्र निर्माण झालं का याचा सुद्धा शोध पोलीस या ठिकाणी नगर परिषद प्रशासनानं लावणं गरजेचं आहे। आणि महत्वाचं म्हणजे उपनगराध्यक्ष प्रियंका दामले यांनी सुद्धा आपण बघितलं तर मागणी केली होती प्रशासनाकडे या संदर्भात की एकंदरीत हे जे काही चित्र आहे किंवा हे जे काही पाणी आहे त्याचा निचरा होण्यासाठी नाल्यामधून कुठेतरी याचा निचरा व्हावा यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे अशी मागणी त्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती। परंतु आपण बघत असाल आज सुद्धा तेच चित्र, साचलेलं पाणी, होणारे अपघात हे सारखेच असलेले आपल्याला बघायला मिळत आहे। परिसरातल्या अपडेट यापुढे आपण घेत राहू। तुर्तास थांबतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज 1 मराठी, बदलापूर।